मुंबई आग्रा महामार्गावर रिक्षा चालकाला मारहाण करून लुटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला दिंडोरी पोलिसांनी अटक केली आहे। दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी रात्री ही घटना घडली। जवळके गावच्या शिवारात मुंबई आग्रा महामार्गावर आरोपींनी रिक्षा चालकाला मारहाण करून त्याची रिक्षा MH15 EH 2911 रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण 93,000 रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरला होता। इरफान उर्फ पत्रा शेरू सय्यद वय 26 वर्ष राहणार नाशिक, जावेद सलीम पठाण वय 30 वर्ष राहणार नाशिक हा आरोपी नाशिक जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार असतानाही शहरात वावरत होता। पोलीस कारवाई दिंडोरी पोलिसांनी CCTV फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून आरोपींना पकडलं। चोरीला गेलेली रिक्षा आणि रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे। पकडलेल्या दोन्ही आरोपींवर नाशिक शहरात यापूर्वीच 5 ते 7 गुन्हे दाखल आहेत। दिंडोरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक भगवान मयुरे आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।